नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं बाबू कुरमुरे प्रायोजित आनंदाच्या गप्पा या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी सर्वांना धुलीवंदनाच्या रंगीबेरंगी आभाळभर शुभेच्छा. धन्यवाद. आज वातावरणात विविध रंग उधळत आहेत. हे रंग आनंदाचे आहेत, हे रंग उत्साहाचे आहेत. आहा. आणि आजचा आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्यासोबत पाहुणे उपस्थित आहेत. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. श्याम राजपूत आज आपल्याकडे आलेले आहेत. वा. मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की श्याम राजपूत हे साहित्यिक आहेत आणि त्यांना विराज जगताप प्रतिष्ठानकडून थोराड साहित्यिक असा पुरस्कार देखील मिळाला. आणि नुकताच त्यांचा कविता संग्रह काय सताड उघडी काय सताड कवाडे आणि उघडी तोटी या त्यांच्या कविता संग्रहाला नुकताच अरुण कदम वाचनालयाकडून मेंढा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर फार फार तुमचं अभिनंदन यासाठी. आणि मला वाटतं आनंदाच्या गप्पा आपण इथूनच सुरुवात करूया. आज खरं तर धुलीवंदनामुळे असं एक छान तजेलदार वातावरण आहे, उत्साह आहे वातावरणात. तर याच उत्साहात मला तुम्हाला विचारायचं आहे की हा पुरस्कार जेव्हा तुम्हाला मिळाला किती आणि कसा आनंद झाला तुम्हाला? काय असा आनंद. अरुण कदम वाचनालय आहे ना, ते त्यांनी मला आहे ना प्रशस्तीपत्र तो असा छोटासा एक अवॉर्ड दिला आणि स्ट्रॉबेरी दिली एवढीशी बॉक्स. टोल नाक्यावर 100 रुपयाला मिळतो तो बॉक्स. जाण्या येण्यात माझे 1200 रुपये गेले ना. हो काय आनंद पिनंद. पण पुरस्कार मिळाला तर आनंद झालाच असेल ना? नाही, शेवटी पुरस्कार हा समाजाने दिलेला मान असतो, जाणकारांनी दिलेली शाबासकीची थाप असते. तर काय नेमक्या काय भावना होत्या? किती कसा आनंद झाला पुरस्कार घेताना? कशाची डोंबल्याची भावना हो. जेव्हा मी पुरस्कार घ्यायला गेलो ना तोपर्यंत तो रेडी नव्हता. मागे रंग देत होते त्याला. ते वल्ला वल्ला पुरस्कार दिला त्यांनी. म्हणजे ती पोरगी घेऊन आली ना, म्हणजे ओला होता हो, आणि ती पोरगी घेऊन आली ना, तिच्या दोन्ही हातांना रंग लागलेला होता. पुरस्कार मला दिला आणि रंग ती घेऊन गेली. आणि काय ना, ज्या मामाला मी पुस्तकार्पण केलेलं होतं ना आणि ज्याच्यासाठी मला पुरस्कार मिळाला तो मामा असा समोर बसलेला होता. मला पुरस्कार दिला आणि तो मामा गेला. काय उठून गेले? उचकला, मेला तो. हा म्हणजे काय त्या गोष्टीमुळे नाही मेला तो, म्हणजे ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच डाव झाला बा. पण कसा आहे ना, तो बी दलिंदर होता. नुसता दारू डोसल्या होता, दारू डोसल्या तो. म्हणजे कच्चीच दारू प्यायचा तो. कच्चीच दारू आहे ना, ती नाही प्यायची ना, कच्ची लिव्हर चढून जात ना. पण याला सांगून फायदा नाही, कच्चीच पाहिजे होती त्याला. पण चकण्याला काय खायचा तो? मीठ चाटायचा. मीठ चाट्या याला बोलता जीव होता. पण त्याचा आहे माझ्यावर जत्रेत आहे ना, मला असं खांद्यावर घेऊन मिरवत होता तो. मला गेला. वाईट घटना, दुःखी दुःखी घटना आहे. हा ना. आनंदाच्या गप्पांना सुरुवात केली आपण. जरा आपल्या गप्पा थोड्या भरकटल्या. हरकत नाही. कसं शेवटी प्रत्येक आनंदाला दुःखाची किनार ही असतेच. बर. आणि आनंदाचे डोही आनंदी तरंग. तर आपण आता आनंदी बोलूया. म्हणजे मी तुमच्या दुःखात सहभागी आहेच, पण आता आज तुम्हाला कसं आनंदी वाटतंय ते आपण बोलूया. आज छान वाटतंय मला. मस्त मस्त एकदम भारी वाटतंय मला. वा. तर आजच्या या आनंद. मॅडम खरं सांगू का तुम्हाला, वाईट अवस्था आहे माझी. म्हणजे थोडीशी सर्दी पण झालेली आहे, 2-4 वेळा जुलाब पण झालेले आहेत मला. म्हणजे काय ना, पोटात अशा चक्र्या येत आहेत, भवऱ्या उठतायत. हो काय बोलताय? आमचा आहे ना राजू चायनीज वाला आहे ना, त्याने शेप बदलला. तर जो दुसरा शेप आहे ना, त्याने काय केलं बा, त्याने ना अजिनोमोटो बलता टाकला त्या शेजवान चटणी. तर पोटात आहे ना अशी आग पडलेली आहे, वरून नाक गळतंय आणि खालून डेंगाळी लागलेली आहे. बरं एकदा काय झालं माहिती आहे का, शिंकन मागून मिस कॉल एकाच वेळी आला. माझ्या बॉडीने स्क्रीनशॉट घेतल्यासारखं वाटलं मला. म्हणजे आजची ट्रक असं झालं.
हा ना. हे नका असं हे मॅडम मॅडम मध्ये मध्ये मला काय वाटतं माहिती का? काय जाऊ का? नाही 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 अर्र, जायला पाहिजे. जा जा जा. नाही 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 दाबून धरतो मी, दाबून धरतो. अहो नाही नका तुम्ही जाऊ. वाटलं ना मी बोंबीला थुका लावून घेतो. अहो नाही काय कुठनं हे वर्गात असताना अहो नाही नाही कशाला नका करू हे. इथे आनंदाच्या गप्पा मारतोय लोकांसमोर कुठे बेंबीला थुका लावतायत. हे ना हे नका करू हे छान नाही वाटत आहे. याच्यात आनंद वाटतोय मला. टिश्यू घेता का? नाही का नको 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 ते मला सवय ही असं झाल्यावर. हा बोला बोला तुम्ही. काय होत आहे ना जरा भरकट आहेत आपल्या गप्पा. म्हणजे आनंदाबद्दल आपण बोलतोय खरं तर पण आत्ता खूपच गलिच्छ झाल्या. काय सांगता? हो हो पण ठीक आहे आपण आता पुन्हा आपल्या सणाकडे वळूया. होळी निमित्त भेटलेलो आहोत तर होळी हा सण मुळातच गुलालाचा आहे. तो जुलाबाचा नाही. जाताय का? नाही अजून एखादा जोक मारला जावा लागेल बा. नाही नाही आपण त्याची वेळ नको येऊ देऊया. मुळात आपण आनंदाच्या गप्पा मारायला भेटलेलो आहोत तर आपण ते करूया. आज खरं तर तुम्हाला सांगते आकाशात विविध आणि अनेक इंद्रधनुष्य एका वेळी दिसत आहेत. हा का? हा आणि म्हणजे होळी आहे ना तर निसर्गाने केलेली रंगांची उधळण श्रेष्ठ की मानवाने केलेली रंगांची उधळण श्रेष्ठ अशी आज स्पर्धा लागलेली आहे. हा का? बोला बोला तुम्ही. तर होळी या सणानिमित्त आपण थेट विषयावर येऊया. या या. तुमच्या आयुष्यातल्या आनंदाबद्दल मला सांगा. आता आनंदाविषयी काय सांगा? काहीतरी सांगा. काय गेल्या आठवड्यात आहे ना त्याच्या पायावरून बस गेली. काय आता लेखनिक आहे ना तो माझा रायटर तर मला लिहायचा भलता कटाळा आहे तर तो लिहितो. हा साहित्यिक आहात तुम्ही काय बोलताय? नाही नाही मी बोलतो तो लिहितो ना. हो माझे विचार माझेच असतात. तर तो असा बरोबर चालला होता त्याची चूक नव्हती. पण तो ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर तो बायकोशी बोलत होता तर त्याने घातली याच्या पायावरून. अरे बाप एवढा कोकलला ना तो. मग आम्हीच हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला. तो नाही आहे ना प्लास्टर मध्ये त्याच्या आता. आणि काय आहे ना 10 दिवस सगळं बसल्या जागी चालू आहे. त्याला आता पॉट लागतो. हे कशाला सांगताय तुम्ही? मॅडम काय सांगतो मी तुम्हाला बरेच जण आहे ना पोटासाठी जगतात. आमचा आनंद आहे ना पोटामुळे जगतो. जाताय? नको करू ना विनोद. काय काय होत आहे ना लोकांचे चेहरे बिघडायला लागले. असं का? आल्यापासून इकडे बघा. आल्यापासून ना आपली चर्चा बिलो द बेल्ट खूप चालली आहे. नाही नाही पण मी तर काही अश्लील बोललोच नाही ना. नाही अश्लील नाही बोलत आहात तुम्ही. शी बद्दल बोलताय. आता नैसर्गिक विधी आहे त्याला कसं काय तुम्ही असं म्हणता बुवा? अहो पण नैसर्गिक विधींबद्दल बोलायला नाही भेटलोय ना आपण. नाव वाचा इथे. नैसर्गिक विधींच्या गप्पा असं आहे का? नाही. आनंदाच्या गप्पा आहे तर आनंदाच्या गप्पा मारूया आपण. खूप समस्या आहेत नाही तुम्हाला आयुष्यात? फार कुठलाही विषय काढला तरी ना भरकटतोच आहे. मला कळत नाही. होळीवर बोलूया. होळी हा सण मुळात सण कशासाठी असतात? आपल्या समस्यांपासून दूर जाण्यासाठीच सण असतात. हा थोडे आनंदी व्हा. आनंदाच्या गप्पा. तर होळीबद्दल सांगा. तुमच्या आयुष्यात होळी हा सण किती आनंद आणतो? डोकं फिरून जातं माझ्या होळी म्हटलं की. 3 वर्षांआधी आहे ना माझी बायको आहे ना होळीच्या नैवेद्य घेऊन गेली. होळीला अशी प्रदक्षिणा मारली गेली ती गेलीच. गेली? हा मग शोधायचं तिला. अरे काय शोधणार? दुसऱ्या दिवशी रंगपंचमी तर सगळ्यांच्या तोंडाला रंग लागलेला सापडेल का ती? तिसऱ्या दिवशी शोधायचं. अरे तिसऱ्या दिवशी मी म्हटलं कुठं शोधा त्याला या तिकडे. तुम्ही थोर साहित्यिक म्हणून इथे बसलाय. तुम्ही बायकोबद्दल काय बोलता? तसं नाही हो मला माहिती होतं कोणाबरोबर गेली ती. 2 गल्ल्या पलीकडे राहत होतो. दिसते ना मला ती समोरून जाताना. पण आता आहे ना होळी म्हटली ना माझं डोकं फिरून जातं. होळीच काय शेकोटी बघितली ना अशी नस तडतड करते माझी. एवढंच काय आक्काडीची काडी जळली ना तिला मी म्हणतो तीन बायने आक्काडी तू ना पाय रे मना संसार बाई घ्या. तर काय ना काहीतरी पेटलं माझी बायको पळून गेली. हे माझ्या डोक्यात फिट्ट बसलेलं आहे. त्याच्यामुळे आग दिसली ना
पाणी पिता का जरा? नको 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 बरं ठीक आहे, होळीबद्दल नको बोलूया आपण. हा. कशातनं काहीच आनंद आपल्याला सापडतच नाहीये. बरं होळी नाही, आनंद. हे नका करू, हे गलिच्छ दिसतंय. हा का? हा हे घ्या ना प्लीज. हे नको 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 माझ्याकडे बाम पण आहे. मस्त वाटतं बाम सर्दीत एकदम. MHचे बाम आहे. आता नका बाम. शिंगून बघता का नको, तुम्ही? मला त्रास होतो त्या बामने. नका. बरं बरं हा बोला बोला. काय बोलते. तर आनंदाच्या गप्पा मारूच या आपण आता. शेवटी नैराश्य कोणाला चुकलंय? नैराश्य असतं, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण जो कलाकार नैराश्यामधनं आनंदाचे सप्तरंग शोधून काढतो, तोच शेवटी समाजाला सकस साहित्य अर्पण करू शकतो. हा का? तर तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून कसे आहात ते आता प्रेक्षकांना आणि आम्हाला जाणून घ्यायचंय. बरं. काय करता तुम्ही एरवीच्या वेळामध्ये? एरवी मी गटारा साफ करायची कॉन्ट्रॅक्ट अरे घेतो. तुम्ही कसं? हा आणि बरं झालं तुम्ही आता आहे ना. नाही आपण कविता संग्रह. नाही मॅडम, तुम्ही विषय काढला ना. मी तुम्हाला सांगतो, आजकाल आहे ना गटारा गैरे तुंबलेले असतात आणि पावसाळ्यात तर विचारायलाच नको. अरे बापरे, हे गटार जास्त तुंबलंय. नाही काय आहे, तुम्हाला सांगतो की आमचा जो मेन मुकादम आहे ना, तो आम्हाला काय म्हणतो माहितीये का, काम लवकर पूर्ण करा. अरे कसे पूर्ण करा हो, मजूरच भेटत नाही ना. आणि काय आहे ना, हा तुमच्याकडे मजूर असतील तर सांगा बरं का. माझ्याकडे का असतील मजूर? मी मजूर पुरवायला बसले इथे. जनरल सांगितलं. जनरल त्यांना सांगा, पण मजूर काय असतील तर ह्यांना आणून द्या. काय ना, लोकांना आजकाल सिविक सेन्स राहिलेला नाहीये. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा तर नाहीच करत ना ते. बरोबर. म्हणजे ते अंड्याच्या ते लिबलिबीत असतं ते, त्याच्यातच हाड, त्याच्यातच चहाची पत्ती, त्याच्यातच ते दुधाच्या पिशव्यांचं, त्याच्यातच बिस्किटचे रॅबर, असं सगळं गिचमिड करून टाकलेलं असतं. नका तेच मग आपण प्लास्टिकच्या पिशवीत भरून असं गटारा टाकतो, तुंबून जाते ना गटार. राहू दे ना. हे सगळं का सांगताय? किती मला मळमळ लागलाय. अरे तुम्हाला मळमळ होते का? एक मिनिट, याच्यात वाका तुम्ही. काय करताय? ठेवा ती पिशवी. नाही आमच्या एक मजूर आहे पृथ्वीक म्हणून, त्याने सांगितलं आम्हाला की तुम्ही प्लेन मध्ये वाकल्या होत्या बा. चुगलवर वाचलं होतं त्याने, म्हणून सांगितलं. मुळात ही बातमी चुगलवर येण्याचा काही संबंध नाही. एक मिनिट, हे कशासाठी? मुळात आनंदाच्या गप्पा लोक ऐकायला आलेले आहेत. तुम्ही वकारीच्या गप्पा इथे सुरू केला तर कोण थांबेल इथे? माझा आनंद हिरावत चाललाय आता. अरे देवा, आनंदाबद्दल बोला ना. अहो सांगितलं ना आनंदाबद्दल, त्याच्या पायावरून गाडी गेली. तो आनंद नाही हो. आनंद आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. असं असताना आयुष्यात असता. नाही मला झाला होता आनंद, झाला होता. भारी वाटलं होतं मला. ते संडासाचा कॉन्ट्रॅक्ट मला मिळाला होता ना, संडास बांधायचा, तेव्हा गैरा खुश झालो होतो मी. प्रत्येक विषय तुम्ही इथेच कसा आणतो? मोठा कॉन्ट्रॅक्ट असतो तो, पण त्याच्यात गडबड काय माहितीये का, दार बांधले तर खिडक्या राहून जातात, दार कोणीतरी चोरून नेत. एवढंच काय हो, नळ तोट्या त्या टमरेल ते सुद्धा चोरून नेतात लोक. बरं एवढं करून ते संडास बिंडास बांधून दिले ना आपण, तर पाणी नसतं. दुर्गंधी तिथे तीन बाया सगळे. थांबा ना, का तुम्हाला सगळीकडे तेच बोलायचंय? दुर्गंधी, संडास बांधलं, गटारा तुमले, हेच ऐकतोय. पण आनंदाच्या गप्पा आहेत की तुमलेला गटाराच्या गप्पा आहेत या? आता माझ्या आयुष्यात तेच आहे, तर काय करू. तुमचं नशीब लिहिताना न आणि ब विसरला का देव? म्हणजे सगळे तुमचे किस्से, आठवणी फक्त मधल्या अक्षराशी निगडीत आहेत. आता काय करा गड्या, आता काय करायचं? म्हणजे जरा बरं बोलावं. आयुष्य जरा पण नाही आहे का हो बोलायला? तुमच्याकडे काहीच नाहीये बोलायला. असं मला नाही आता काहीच विचारायचं नाहीये. कुठे राहता? मी तालुक्याच्या ठिकाणी राहतो. म्हणजे ते नादड गाव आहे ना, शहर आहे बा. पण तिथे आहे ना झाडं खूप आहेत. असा निसर्गरम्य परिसर आहे बा, भारी एकदम छान आहे. असं खूप अशी झाड आहेत तिथे. छान आहे म्हणालात तुम्ही? छान आहे, निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही राहता. वा वा वा, त्याबद्दल मला सांगा. म्हणजे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत तिथे, खूप ऑक्सिजन आहे तिथे. वा वा वा. पण कबूतर पण आहेत तिथे. आता कबूतर गुटरगु जिकडे तिकडे ना ते चुबुक डुबुक करत असतात, पावटे टाकत असतात, सगळे हागून घाण करून टाकलेली दुर्गंधी. अरे का बस यार, प्रत्येक गोष्टीत काय हो तुम्ही तेच बोलता हो? तुम्हाला बोलायला लाज नाही वाटत का? प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कसं हे दिसतं?
असतं. नाही. आल्यापासून आनंदाच्या गप्पा म्हणजे आनंदाच्या प्रत्येक ठिकाणी हा माणूस टॉयलेट पर्यंत जातो आहे. नाही नाही मॅडम कसं आहे माहिती का तुम्हाला आहे ना मीडियावाल्यांना टीव्ही वाल्यांना सगळं छान छान गोड गोड दाखवायचं असतं. दाखवायचं आहे आम्हाला. नाही माझा नाही शोध नाही तोच आहे. नाही नाही ना पण तसं नसतं ना हो. लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे मग ते दाखवायचेच नाही का त्यांनी व्यक्त व्हायचं नाही का दुसरीकडे जाऊन व्यक्त व्हा. नाही. दुसऱ्यांच्या कार्यक्रमात जाऊन व्यक्त व्हा. माझ्या आनंदाच्या गप्पा आहेत, गटारीच्या गप्पा नाही आहेत माझ्या. मॅडम कसं आहे माहिती का आता टीव्हीवर मीडियावर जे दाखवलं जातं जे ऐकलं जातं तेच खरं वाटतं ना लोकांना म्हणजे खरं आहे ते वेगळंच आहे हो. टोन बंद करा, टोन बंद करा. नाही नाही हे बघा ते ऐकलं पण जात नाही आणि ते बघवलं पण जात नाही. आता तुम्हाला मळमळ झाली की नाही हो झाली मला तुमच्या बोलण्याने अजून मळमळ होते मला. हा आता समुद्राच्या पोटात इतक्या सगळ्या गंध्यापटाक गोष्टी तुम्ही टाकता त्याला नाही होत मळमळ. आता पृथ्वीवर एवढं पोल्युशन होत आहे तिला नाही होत मळमळ. आता सुचतंय सामाजिक बोलायला. हा एवढा वेळ आल्यापासून गाण 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 काहीतरी प्रत्येक विषयात चालू आहे. आता सामाजिक बोलून तुम्ही लोकांची मनं जिंकणार आहात म्हणजे मी काय एवढा वेळ बोलते मी मूर्ख. नाही नाही मॅडम ऐका हे बघा एखादं जे रॅपर असतं ना त्याच्यात नेहमी चॉकलेटच असेल असं नका सांगू मला नसतं. हे. ऐका त्याच्यात नेहमी चॉकलेटच असेल असं नसतं त्याच्यात चावून चावून चोथा झालेलं चुंगम पण असू शकतं बुवा हे लक्षात घ्या तुम्ही. काय असतं? चुंगम. तू आहेस तुंगम. तू आहेस तू चुंगम. चौथा झालेला चुंगम तू आहेस. तुला थुकला पाहिजे सगळीकडे 4 वेळा थुकला 400 वेळा थुकला पाहिजे तुला. मुळात तो नुसता चुंगम नाही तसा चावून चावून फुगा करून फट करून फोडलेला जो चुंगम असतो ना तो थुकलेला चुंगम तू आहेस. जा मर ना त्या टॉयलेट मध्ये जाऊन मर ना. बाथरूम. जा अमर त्या टॉयलेट बंद करा रे. कार्यक्रम बंद करा. खड्डा केला कार्यक्रम.